मी सध्या भाजपच्या कार्यालयामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर या भाजपच्या कार्यालयामध्ये जे नगरसेवक उमेदवारासाठी अर्ज घ्यायला आलेले आहेत त्यांच्या मुलाखती चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे गर्दी सुद्धा झालेली आहे. ज्यांना नगरसेवक व्हायचे असे भावी नगरसेवक इथं आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या कॅबिन आहेत त्याच्यामध्ये या मुलाखती सुरू आहेत. आपण जर पाहिलं तर सावेत आहेत ते सुद्धा या मुलाखती घेत आहेत आणि जे भावी नगरसेवक आहेत त्यांची आता इथे तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर अनेक आपल्याला उमेदवार आपल्याला सोबत आहेत. नेमकं काय प्रोसेस आहे भाजपचं तिकीट घेण्यासाठी आणि कशा प्रकारे तुमची तयारी सुरू आहे? प्रोसिजर काय ते नाही आहे, पण आज इंटरव्ह्यू आहे भाजपच्या सगळ्या इच्छुक उमेदवारांचा. आम्ही इंटरव्ह्यू द्यायला आलेलो आहे. देणार आहात मुलाखत देणार आहे मी आता. भाजपकडूनच काय निवडणूक लढायची? भाजपकडून मी गेल्या 7 वर्षापासून भाजपमध्ये काम करतो. भाजपाचं काम चांगलं आहे, वरती बी देशात बी चांगलं आहे, राज्यात बी चांगलं आहे. त्यामुळे मी म्हणून भाजपाला जोडलेलो आहे आणि 7 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा आज इंटरव्ह्यू द्यायला आलेलो आहे. नक्कीच जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे हे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या आपल्या मुलाखती द्यायला इथे आलेले आहेत. तुम्ही मुलाखत द्यायला आलेले आहेत का? उमेदवार म्हणून इथे आलेले आहे? हो बरोबर. भाजपकडूनच का लढायची? आम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ता आहे. भाजप काय काय मुद्दे आहेत तुमचे उमेदवारीसाठी? नगरसेवक का व्हायचंय? नगर हो जैसे समाज सेवा करते हैं, अभी लोगों की सेवा करेंगे. समाज का सेवा करना है तो अपने को सिंबल होना हाथ में, कुछ तो हाथ में है नहीं. आपण जर पाहिलं तर अनेक तरुण सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. जे तरुण इथे उमेदवारी अर्ज घ्यायला आलेले आहेत. काही महिला सुद्धा आहेत. कशा प्रकारे तयारी सुरू आहे आणि तुम्ही मुलाखत द्यायला आले आहात? काय नेमके मुद्दे काय आहेत तुमचे? काय नाही, सामान्य जनतेला मतदानाची संधी मिळावी, निवडणुकीला उभं राहण्याची संधी मिळावी. जे आहेत लोक त्याच्यामध्ये नवीन मतदाराला संधी मिळावी, नवीन उमेदवाराला. नक्कीच आपण पाहिलं तर काही जे नवतरुण आहेत जे उमेदवारी घ्यायला आलेत. तुम्ही उमेदवारी घ्यायला आलेला आहात का? नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर एकीकडे अनेक कार्यालयांमध्ये अशा प्रकारे वेगळ्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मुलाखती घेतल्या जात आहेत आणि आता उमेदवार कोण होणार आहे तेही आता येथे मुलाखती झाल्यानंतरच कळेल. राम बुधवंत, नवराष्ट्र, संभाजीनगर. संदर्भामध्ये 50-50 वर तुम्ही एक निर्णय घेताय, काय तुमची इच्छा आहे? आमची अशी इच्छा आहे की जरी 2015मध्ये आम्ही कमी सीट लढलो होतो, आमच्या कमी सीट मिळवलं, पण आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा विस्तार झालेला आहे, आम्हाला नक्कीच खात्री आहे की किमान आम्हाला 50% जागा मिळाल्या तरच आम्ही युती करू. ओके.